नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे कुकिंग विथ सारिका या आपल्या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल झणझणीत आणि चविष्ट मशरूम मसाला. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1/2 किलो मशरूम घेतलेलं आहे. त्याला माती असते, त्यामुळे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याची देठ जर फार लांब असतील तर ती थोडीशी कापून घ्यायची. मोठा मशरूम असेल तर त्याचे 4 भाग करून घेऊयात आणि लहान मशरूमचे 2 भाग करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व मशरूमचे काप करून घेतलेत. आता पॅन मी गरम करायला ठेवला आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात. जिरे तडतडले की त्यावर 4 कांदे बारीक चिरून घेतलेले घालून परतून घेऊयात. कांदा आपल्याला मंद आचेवर गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथं मी 10 ते 12 मिनटं कांदा तेलावर छान परतून घेतला आहे. आता त्यातच 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला टाकून घेऊयात आणि त्यावरच मीठ घालून घेऊयात. मिठाने पाणी सुटते आणि त्यामुळे टोमॅटो चांगला शिजला जाईल. एक 4 ते 5 मिनटं टोमॅटो छान परतून झाला की त्यामध्ये घालून घेऊयात पाव चमचा हळद, 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला टाकून सगळं छान परतून घेऊयात. मसाल्यांचा कच्चेपणा गेला की त्यात मशरूमचे काप टाकून तेही मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात. तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यावर तुम्ही पाणी घाला आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊयात. मधून त्याला हलवत राहायचं आहे. एक 15 मिनटानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता आपला मशरूम मसाला छान तयार झालेला आहे. हे शिजण्यासाठी फारसा वेळ नाही लागत. आता सर्वात शेवटी यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि तयार आहे आपला मशरूम मसाला. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.